जय हिंद मित्रांनो, आम्ही 90च्या पिढीत आनंदीमय जीवन. आमचं शालेय बालपण बी एवढं आनंदित गेलं की तुम्हाला सांगू शकत नाही. एवढं आनंदित गेलं. अंगाला फाटके कपडे होती पण आनंद भरपूर होता. वर्धनगडच्या मराठी शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं, 1ली ते 7वी पर्यंत. त्या शाळेचं नाव होतं, पहिली प्राथमिक शाळा नव्हती, तिचं नाव होतं पहिलं जीवन शिक्षण विद्या मंदिर. म्हणजे जीवन हेच शिक्षण आहे, ती विद्या घ्या आणि तेच मंदिर आहे, असं त्याचं मिनिंग होतं. आणि त्यानंतर गावातच आमची रयत शिक्षण संस्थेची वर्धनी विद्यालय वर्धनगड ही शाळा 8वी ते 10वी पर्यंत झाली. आमची शाळा कशी असेल तुम्ही कल्पना नाही करू शकत. आम्हाला शाळाच नव्हती. आमचा एक वर्ग 8वीचा वर्ग बसायचा मरेच्या देवळात, दुसरा वर्ग बसायचा पंताच्या वाड्यात, आणि तिसरा जो वर्ग आहे म्हणजे 10वीचा वर्ग आहे, 9वीचा वर्ग पंताच्या वाड्यात बसायचा, 10वीचा वर्ग बसायचा चावडीत. अशी आमची शाळा. पंताचा वाडा पुराण असल्यामुळे ते पळून गेला. मग आमचा वर्ग गेला हनुमान मंदिरात. असे आमचं शिक्षण झालं. शिक्षण घेत 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 भरपूर जगाचा अनुभव आला. गरिबी पोटी होती पण आनंद तेवढाच होता. खेळणं, बागडणं, नाचणं सगळ्यात पुढं असाय वाटायचं. पण राहिलो बी. लहानपणी जी मजा असते ना ती मोठेपण नसते. आणि तीच मजा आत्ताची मुलं घेऊ शकत नाही. आत्ताचं मुलाचं जेवढं वजन नाही तेवढं त्याच्या पुस्तकाचा बोजा आहे त्याच्यावर. आणि आईबाप ह्याला कधी इंग्रजी वाचा येत नव्हतं. तो 5वीपासून 10वीपर्यंत बडी मुश्किल ABCD कसं नाव बिव लिहायला शिकला. तो अपेक्षा त्या मुलाकडून करतो, ह्याला इंग्लिश यायला पाहिजे, ह्याला हिंदी यायला पाहिजे, ह्याला सगळ्या विषयात प्रॉपर पाहिजे. आम्हाला सायन्सचं स्पेलिंग लिहायला येत नव्हतं पहिलं. मग आम्हाला परत कळलं सायन्स म्हणजे विज्ञान. आणि कॉलेजला गेलो तिथेही होत्या साईट आर्ट, कॉमर्स, सायन्स. बारकावाने तुम्ही विचार करा, तुमचा मुलगा आर्टला आहे, त्याला आर्टचा अर्थ माहीत आहे का? सायन्सचा अर्थ माहीत आहे का? किंवा कॉमर्सचा अर्थ माहीत आहे का? नुसतं शिक्षण घ्यायचं 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 म्हणून घ्यायचं. ज्या शिक्षणाला काहीतरी अर्थ पाहिजे. मला काय बनायचे त्यासाठी त्यानं आधी प्रयत्न केलं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतोच माझी गोष्ट 10वीची. मला फक्त 57% पडली 10वीत. ठीक आहे. मला वाटायचं की मला मास्तर बनायचे. होऊ शकतं का? शक्य नाही. आपण लगेच ट्रॅक चेंज केला, लगेच दुसऱ्या ट्रॅकला. कारण का? ज्या क्षेत्र आपण निवडलं होतं तर त्यात आपल्याला मार्कच नाही, ते टक्केवारीच आपण कसं बनू शकतो? नाही बनू शकत ना. मार्ग चेंज करा, जरूर आहे की तो ट्रॅक ठेवणं. एखाद्या गोष्टीत यश भेटलं पाहिजे, पण नाही भेटलं म्हणून काय झालं? सब्जेक्ट चेंज करा ना. सब्जेक्ट चेंज केलं सगळं होतं. आता राहिलेला सब्जेक्ट पुढला 16 वर्षी नोकरी लागली बघा. 16 वर्षी ते अनुभव पुढल्या व्हिडिओमध्ये पक्का टाकणार. जय हिंद.